नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण कमी कापडामध्ये बटरफ्लाय बाही किंवा अम्ब्रेला बाही म्हणतात ती बाही कशी कट करायची आणि शिवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी पेपर 4 पदरी फोल्ड करून घेतलेला आहे आणि जो जॉईंट भाग आहे त्या जॉईंट भागापासून मी 2-2 इंच असे माप टाकून घेतलेले आहे. तेथे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. बरोबर सेंटरपासून मी 3 मापे टाकलेले आहेत ते 2 इंचाचे. आता ह्या 2 इंचापासून आपल्याला वरती 7 इंच घ्यायचे आहे आणि इथेही आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. पेपर कटिंग केली तर ही बाही आहे ही आपल्याला कमी कापडामध्ये काढायला सोपे जाते, म्हणून मी आधी पेपर कटिंग करायची सांगत आहे. आता तुमचा जेवढा मुंडा आहे तेवढे माप आपल्याला मध्ये टाकायचे आहे. त्यासाठी मी जॉईंट पेपरची जी बाजू आहे त्या जॉईंट बाजूने 1 इंच वरती घेऊन तेथून खाली माझा मुंडा आहे 7 इंचाचा 7.5 इंचाचा. मग मी तेथून खाली सरळ 7.5 इंच माप घेतले. पण आपल्याला जी रेष ओढायची आहे ती सरळ न ओढता गोलाकार आकारात ओढायची आहे. गोलाकार करून म्हणजे व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे तिथे. आणि खालूनही अर्धा इंच मी आतमध्ये घेत आहे, फक्त खालच्याच साईडने. गोलाकार दिल्यामुळे बाहीला शेप व्यवस्थित येतो आणि छान दिसते. व्यवस्थित तुम्हाला कळले नसेल तर तुम्ही परत एकदा मागे जाऊन पहा. अगदी सोपी पद्धत आहे ही. जेवढा तुमचा मुंडा असेल तेवढ्या मुंड्याचे माप तुम्ही तिथून टाकून घेतले की ही बाही तंतोतंत तुम्हाला बाहीला मुंड्याला कमीही पडत नाही किंवा जास्तही होत नाही. आता वरचा जो भाग आहे तो मी 1.25 इंचाने कमी करून घेत आहे. त्यासाठी मी तिन्ही बाजूने 1.25 इंच माप टाकून घेत आहे आणि इथेही गोलाकार देऊन कट करून घेत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशा प्रकारे आपल्या 2 एक खाली आणि एक वरती अशा 2 स्लीव्स तयार झालेल्या आहेत. त्यासाठी हा जो ब्लाऊज पीस आहे मी हा डबल करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता ते आपण पेपर कटिंग केलेले आहे हे व्यवस्थित जुळवून ठेवायचे आहे, जेणेकरून कमी कापडात आपले दोन्ही साईडच्या बाह्या कापून होतील. एक लहान आणि एक मोठी अशा पद्धतीने आपले कट करून झालेले आहे. आता एक लहान आणि एक मोठी घ्यायची आहे. आधी आपण याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तुम्हाला माहितीच असेल मी बाही जोडताना कधीही मध्यापासूनच जोडते, म्हणजे सेंटरपासूनच जोडते. त्याच पद्धतीने आपल्याला आता हे जॉईंट करून घ्यायचे आहे. आता मी हे जॉईंट करून घेत आहे. व्यवस्थित आपल्याला जो आपण मध्ये गोल आकार दिला होता तो जॉईंट करून घ्यायचा आहे. आता मी तो आपण नेहमी बाही जशी ब्लाऊजला जॉईंट करतो त्याच पद्धतीने मी जॉईंट करत आहे. तुम्ही माझ्या होम पेजला जाऊन माझे दुसरेही व्हिडिओ पाहू शकताय. असे कटिंग केल्याने ही बाही कोणत्याच साईडने कमीही पडत नाही किंवा जास्तही पडत नाही. ही बाही जोडताना आपला जो लहान भाग आहे तो आतल्या म्हणजे ब्लाऊजच्या साईडने गेला पाहिजे आणि मोठा भाग आहे तो अस्तरच्या साईडने आला पाहिजे. हे बघा, जेणेकरून आपली बाही आहे ती व्यवस्थित बसते. आता आपल्याला याच्यामध्ये अस्तरची जी बाही आपण कट केलेली होती ती जॉईंट करून घ्यायची आहे. अस्तरची बाही जोडताना आपल्याला पुढचा भाग आणि मागचा भाग बघूनच जॉईंट करायचे आहे. म्हणजे जो खोलगट भाग आहे तो पुढे आला पाहिजे आणि जो वरचा म्हणजे मोठा भाग आहे तो मागच्या साईडने गेला पाहिजे. रेग्युलर ज्या पद्धतीने आपण बाही जॉईंट करतो त्याच पद्धतीने आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे आतील अस्तरची. कोणी कोणी अस्तरची बाही लावत नाही, तसेही खूप छान शेप येतो बाहीचा आणि कोणाला तसे आवडत नाही त्याच्यामुळे मग ते अस्तरची बाही आतून लावून घेतात.
ब्लाऊज पिसाचे कापड कमी असेल तर तुम्ही बाह्या लावण्यासाठी नेटचाही वापर करू शकताय. खालच्या साईडने मी डबल फोल्ड करून टिप मारून घेते. ह्या बाह्या ज्या असतात ह्या नेटच्या कापडाच्याही खूप छान दिसतात. आणि जे आपली बाही असते त्याला आपल्याला पिको करून घ्यायचं आहे कडेने दोन्ही साईडने. बाहीची जी कड असते ती ओपन राहून तिथून दोरे निघू नयेत म्हणून आपल्याला ते पिको करून घ्यायचे आहे. आपण आता ज्या पद्धतीने फिटिंग करतो त्या पद्धतीने आपल्याला फिटिंगच्या टिपा मारून घ्यायच्या. आपली अम्ब्रेला बाही किंवा आता नवीनमध्ये ह्याला बटरफ्लाय स्लीव्ज असेही म्हणतात शिवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपला घोळा आलेला आहे आणि घातल्यावर तर खूपच छान अशी ही बाही दिसते.